सामाजिक न्यायासाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या ते बघूया. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर नेमलेले बापट व रेणके आयोगाच्या शिफारसीचा अभ्यास करून योग्य शिफारस अंमलात आणणार. भटक्या व विमुक्त प्रश्नावरती मागास, उपेक्षित आणि आदिवासी जात समूहासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करून त्याचा पूर्ण वापर करणार, त्याच्यासाठीच्या 100% निधीचा विनियोग करणार आणि त्यांच्या हक्कांचे बजेट सुव्यवस्थित ठेवण्यासाठी कायदा करणार. आदिवासी समाजासाठी विशेष आरोग्य सेवा पुरवणार व पोषण कार्यक्रम आणणार. अल्पसंख्याकांच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी सारथीच्या धर्तीवर रफिक झकेरिया यांच्या नावे संशोधन व प्रशिक्षण संस्था उभारणार. तांडा विकास महामंडळ स्थापन करणार. खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणारी महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत आणि आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI या दोन्ही संस्थांच्या निधीत भरीव वाढ करणार. सर्व विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्यवसाय कर्जाची मर्यादा वाढवणार. बंजारा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी 10 लाख रुपये विनाव्याज कर्ज वसंतराव नाईक महामंडळातर्फे उपलब्ध करून देणार. भटक्या विमुक्तांचे उच्च शिक्षण व परदेशी शिक्षणासाठी विशेष निधी देणार. मदरसा विकास आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टीने इंग्रजी, गणित, विज्ञान यावर फोकस करणार. आर्थिक दुर्बल विद्यार्थी व शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी तांत्रिक कौशल्य निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार. रमाई आवास योजनेतील 20 वर्ष पूर्ण झालेल्या घरकुलांच्या डागडुजीसाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार. रमाई आवास योजनेअंतर्गत घरे दिलेल्यांची घरपट्टी मर्यादित ठेवण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणांना देणार. शहरी गरिबांसाठी महानगरपालिका हद्दीत शेल्टर उभारणार. हाताने मैला साप प्रतिबंधक कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करतानाच हे काम कोणत्याही समाजाला हाताने करावे लागणार नाही याची दक्षता घेणार. या कामाचे यांत्रिकीकरण करून त्यासाठी सध्या कार्यरत असणाऱ्या कामगारांना प्राधान्य देणार.